आषाढी एकादशी 2026 तारीख, पूजेचा मुहूर्त आणि उपवास कधी आहे, कोणत्या वारी आहे, ही संपूर्ण माहिती. आषाढ महिना सुरू झाला की अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लागतं ते आपल्या विठुरायाचं आणि प्रत्येक भक्तांना वेळ लागतं ते वारीचं. आषाढी एकादशी ही केवळ एक उपवासाचा दिवस नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या, भक्तीचा आणि अथंग श्रद्धेचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर येतो आणि अवघी पंढरी विठ्ठलमय होऊन जाते. पण यावर्षी म्हणजेच 2026मध्ये आषाढी एकादशी नेमकी कधी आहे, पूजेचा उत्तम मुहूर्त, उपवास कोणत्या दिवशी करायचा आहे आणि तो कधी सोडायचा आहे, यासोबत एकादशीला देवशनी एकादशी का म्हणतात, या सर्व प्रश्नांची शास्त्रात अचूक आणि सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला विठू माऊलीची कृपा मिळवायची असेल तर हा व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीने पूजेचं किंवा व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. यावर्षी तिथीच्या वेळेमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे, पण धर्मशास्त्रानुसार आणि पंचांगानुसार वर्ष 2026मधील आषाढी एकादशीची अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त आता आपण समजून घेऊया. यावर्षी आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी आहे 25 जुलै 2026. त्या दिवशी वार आलेला आहे शनिवार. त्यामुळे सर्व भाविकांनी आणि वारकऱ्यांनी 25 जुलै 2026 रोजी म्हणजेच शनिवारी आषाढी एकादशीचा मुख्य उपवास करायचा आहे. तिथीचा विचार करायचा आहे. एकादशी तिथीची सुरुवात 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 सुरू होणार आहे, तर एकादशी तिथीची समाप्ती 25 जुलै 2026 रोजीपर्यंत राहणार आहे. सकाळी 11:34 सुरू होईल. उदय तिथीनुसार शनिवार 25 जुलै रोजी सूर्योदयाला एकादशीची तिथी असल्यामुळे याच दिवशी वारकरींचा मुख्य सोहळा आणि उपवास केला जाणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो उपवास सोडण्याचा महत्त्व म्हणजे पारणाचा मुहूर्त. तर एकादशीचा उपवास हा रविवारी 26 जुलै 2026 रोजी 5:39 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही उपवास सोडू शकतात. या वेळेत उपवास सोडल्यास व्रताचं पूर्ण पुण्य मिळतं. आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीचं धार्मिक महात्म्य आणि याला देवशनी एकादशी का म्हणलं जातं. यामागचं रहस्यमय. हिंदू धर्मामध्ये वर्षात येणाऱ्या सर्व 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशीला सर्वोच्च स्थान दिले गेलं आहे आणि पौराणिक कथेनुसार या दिवसापासून सृष्टीचं पालन करता भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच आपले विठू माऊली पुढचे 4 महिने श्रीसागरात शेषनागावर योगनिद्र होतात, देवनिद्रात जातात. असल्यामुळे या एकादशीला देवशनी एकादशी म्हटलं जातं. भगवान विष्णू ज्या 4 महिन्याच्या काळासाठी विश्रांती घेतात त्या काळाला चतुर्मास असं म्हणलं जातं. या चतुर्मासात सर्व प्रकारचं मंगल कार्य जसं की विवाह सोहळा, मुंजे किंवा गृहप्रवेश तात्पुरते बंद केले जाते आणि हा काळ पूर्णपणे व्रतकुल्य, उपवास, नामस्मरण आणि आत्मशुद्धीसाठी राखीव ठेवला जातो. महाराष्ट्रात या दिवसाला आणखी एक भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी देवघरात माऊलीची पूजा कशी करायची याचा सोपा विधी आता आपण पाहूया. एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. घराची आणि देवघराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरात विठ्ठल रुक्माई मूर्तीला किंवा फोटोला तांब्याच्या पितळाच्या पात्रात ठेवून दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. देवाला स्वच्छ पुसून कपाळाला गोपीचंद किंवा बुक्का लावायचा आहे. विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी माऊलीला तुळशीची माळ किंवा तुळशीची पानं आवर्जून अर्पण करावीत. देवापुढे शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा आणि सुगंधी अगरबत्ती ओवाळावी.
देवाला खडीसाखरेचा किंवा ताज्या फळांचा नैवेद्य दाखवा. यानंतर विठ्ठलाची आरती, हरिपाठ किंवा विठ्ठलाची चालीसासुद्धा तुम्ही पठण करू शकतात. जर तुम्हाला शक्य असेल तर दिवसभर श्री हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा मानसिक जप करत राहावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एकादशीचा उपवासाचे नियम, काय खावं आणि काय टाळावं. एकादशीचा उपवास हा केवळ अन्नाचा त्याग करणं नसून मनावर ताबा मिळवणं आहे. या दिवशी उपवासाला तुम्ही ताजी फळे, सुका मेवा, दूध, साबुदाणा, भगर, तांदूळ टाळायचे आहे आणि उकडलेले बटाटे खाऊ शकतात. उपवासाच्या पदार्थामध्ये साधे मीठ वापरण्याऐवजी चांगले मीठ वापरायचे आहे. या दिवशी शरीरात पाण्याची कमतरता भासू द्यायची नाही. भरपूर पाणी प्या किंवा लिंबू पाणी पण तुम्ही पिऊ शकतात. या दिवशी काय खाणं वर्ज्य आहे आपण आता हे पाहूया. एकादशीच्या दिवशी सर्व प्रकारचे धान्य जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी तसंच सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खाणं हे पूर्णपणे वाईट मानलं जातं, म्हणजेच निषुद्ध मानलं जातं. अन्नामध्ये कांदा, लसूण किंवा बाहेरील पदार्थसुद्धा खाणं टाळावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच या पवित्र दिवशी कुणावरही रागवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, नसलीलपणा करू नये. पूर्णपणे शांततेचं व सात्विकतेचं वातावरण ठेवायचं आहे. तर भक्तांनो, अशी ही आषाढी एकादशीची पूर्ण श्रद्धेने साजरी केली जाणारी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. पुंडलिक वरदान श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.